पद्मशाली शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या नवीन इमारतीचा वास्तुशांती समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आज शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सोलापूरच्या पूर्व भागात पद्मशाली शिक्षण संस्थेने सीबीएसई बोर्डच्या धर्तीवर न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ही इमारत उभारली आहे। अत्याधुनिक तंत्र शिक्षणाची जोड देऊन केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाची इयत्ता नर्सरी ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम या इमारतीत देण्यात येणार आहे। यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत। नव्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरी ते 12वी पर्यंत अभ्यासक्रम शिकविण्यात येणार असून तज्ञ प्रशिक्षित प्राध्यापकांचा मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे। एका वर्षामध्येच या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून 4 मजली ही इमारत आहे। इमारतीच्या वास्तुशांती समारंभानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पद्मशाली संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिवा संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी, श्रीधर चिट्ट्याल, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार, डीआरच्या मुख्याध्यापिका अजिता पिल्लई, पद्मशाली संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी, मल्लिकार्जुन सरगम, विजयकुमार गुल्लापल्ली, श्रीनिवास पोशम, प्रभाकर आरकाल, अमित श्रीराम, दिनेश येन्नम, मधुकर कट्टा, गणेश गुज्जा, हरीश कोंडा, रमेश बोद्दुल, नरसय्या हिप्पाकायल, श्रीनिवास आकेन, अशोक चिल्का, रमेश केदारी, ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, नागनाथ श्रीरामदास, प्रसाद पल्ली, अरविंद बोंबड्याल, सुरेश बिटला, व्यंकटेश आकेन, रमेश विडप, लक्ष्मीकांत गड्डम, श्रीनिवास जोग, अरविंद कुचन, गणेश बत्तीन, कुचन प्रशालेचे मुख्याध्यापक मेटे सर आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। धनं धान्यं पशुं भोकीर्तिलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। सर, आज शिक्षण संस्थेतला ऐतिहासिक दिन म्हणावा लागेल, कारण एक नवीन उत्तुंग भरारी संस्थेने मारलेले आहे। नवीन इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे, वास्तुशांती झालेली आहे, काय सांगाल? आज आम्हाला 7 अभिमान वाटतो। पद्मशाली शिक्षण संस्थेची स्थापना 1912 रोजी झालेली आहे, पण स्थापनेत इमारती देणगी मिळवून पूर्वजांनी या शाळेची अनेक शाळेची स्थापना केली होती। पण आज 112 वर्षानंतर आम्हाला अभिमान वाटायचं कारण काय नाही, शाळा बांधकाम करून त्याचा नवीन शाखा उघडणं हे आमचं भाग्याचं आजचा दिवस आहे आमच्यासाठी। आजचा शुभारंभ चांगल्या प्रकारे झालेला आहे। अनेक सभासदांनी पूर्ण सभासदांनी आमच्या पाठीशी राहून शुभेच्छा दिलेल्या आहेत। पालकवर्ग आणि ॲडमिशनसुद्धा आम्ही पूर्णतः केलेलं आहे। सीबीएसई पॅटर्नचे जे ॲडमिशन होतं ते पूर्णत्व केलेलं आहे आणि पालकांमधनं नागरिकांमधनं प्रतिसाद प्रचंड आहे। या पूर्व भागात आम्ही पहिली सीबीएसई शाळा स्थापन केली, हे आम्हाला सार्थ अभिमान आहे। सर, थोडक्यात इमारतीचं वैशिष्ट्य आणि इमारत एकूण 5 मजली आहे। त्याच्यात सर्व सुविधा उपलब्ध करून गेल्या आहेत। जे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे सुविधाचे नॉर्म्स आहेत त्या सीबीएसई पॅटर्नसाठी ते सर्व नॉर्म्स आम्ही पुणे सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज लॅब, सुसज्ज कॉम्प्युटर रूम, सुसज्ज रिसेप्शन सेंटर, HM रूम आणि जे काही नॉर्म्स असतील त्याप्रमाणे आणि चांगल्या प्रकारे एक वरच्या मजल्यावर आम्ही ऑडिटोरियम रूम 700 सीट बसतील त्याप्रमाणे ऑडिटोरियम रूम केलेलं आहे आणि पटांगणसुद्धा आमच्याकडे सुसज्ज असे बनवलेले आहे। त्यामुळे पुढील काळात चांगल्या प्रकारे आम्ही या भागात शिक्षण देऊ। किती वर्षात इमारत तयार झाली आणि प्रोजेक्ट कितीचा आहे? 13 महिन्यात जवळजवळ इमारत पूर्ण झाली। जवळ अंदाजित खर्च पूर्ण झालं म्हणजे झालेलं नाही अजून, म्हणजे 13 ते 14 कोटी रुपयाचा अंदाजित खर्च त्याला होणार। प्राथमिक स्वरूपात किती वर्ग सुरू आहेत आता? प्राथमिक स्वरूपात आम्ही 5 वर्ग सुरू केलेले आहेत, LKG, UKG आणि फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड। मॅडम, कशा पद्धतीचं शिक्षण पद्धती राहणार आहे? सीबीएसई म्हणजे पूर्व भागातली एक पहिली शाळा आहे। हो, मला सांगताना खूप आनंद होतो आणि अभिमान पण वाटतोय की पद्मशाली शिक्षण संस्थेची ही पहिली सीबीएसई स्कूल आहे आणि आपण सगळ्या ज्या आहे क्लासरूम म्हणा किंवा फॅसिलिटीज म्हणा त्या पूर्ण सीबीएसई नॉर्म्सनुसारच दिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच मुलांना जे आहे अतिशय गुणवत्ताधारक असं शिक्षण मिळणार आहे। काय वैशिष्ट्य राहणार आहे या बिल्डिंगमध्ये वेगळेपण असं की त्यांना जी लायब्ररी आहे अभ्यासाला, वाचनालय जर तुम्ही इथलं बघितलं तर ते अतिशय मोठं आहे। सर्व प्रकारची पुस्तकं म्हणजे 1ली पासून ते 12वीपर्यंतच्या मुलांना, आता हे स्कूल पुढे 12वीपर्यंत जाणार आहे, तर त्यांच्या एजप्रमाणे सर्व प्रकारची पुस्तकं त्यांना अवेलेबल होतील। आणि क्लासेसचं वैशिष्ट्य हे की डिजिटल क्लासरूम आहेत, स्मार्ट बोर्ड्स आहेत, ज्यातून मुलांना जास्त चांगल्या प्रकारे शिक्षण मिळेल आणि जो मुलगा साधारण आहे अभ्यासात तो सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ते शिकू शकतो।